नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण संख्या पद्धती या घटकांतर्गत मूळ संख्या या घटकावरील किंवा या उपघटकावरील स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या उदाहरणांची थोडीशी उकल करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यातून आपले काल शिकलेले आपण बेसिक कन्सेप्ट दृढीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्यासाठी पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी मूळ संख्या कोणती? आणि आपल्याला पर्याय दिले आहेत 93, 91, 95, 97. जर मूळ संख्या हा कन्सेप्ट आपला क्लिअर असेल तर आपल्याला माहित आहे सर्वात मोठी मूळ संख्या 1 ते 100 पर्यंतची किंवा 2 अंकी हे 97 असते. त्यामुळे या पर्याय प्रश्नाचं उत्तर आपण पटकन क्षणार्धात काढू शकतो. पण संख्या आपल्याला पाठ नाहीत असं जर आपण लक्षात ठेवलं किंवा आपल्या गृहीत धरलं तर या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं? आता या प्रश्नाचं उत्तर काढत असताना आपण पर्याय पाहिले आहेत आणि पर्यायात आपल्याला एक पर्याय 95 दिसतोय. ज्या संख्येच्या एक स्थानी 5 आणि 0 हे अंक असतील त्या संख्येला 5 ने भाग जातो. त्यामुळे ही संख्या मूळ असू शकत नाही, कारण हिला 5 ने भाग जातो. त्यानंतर आपण दुसऱ्या संख्येकडे निरीक्षण केलं, लक्षात येतं की 93 या संख्येतील अंक 9 आणि 3 यांची बेरीज 12 येते. म्हणजे ही बेरीज 3च्या पटीत आहे, म्हणजे या संख्येला 3 ने भाग जातो. आता आपल्याकडे उरलेले पर्याय जे 2 आहेत त्यातून मूळ संख्या शोधण्यासाठी आपल्याला पर्याय किंवा मूळ संख्या शोधण्याची जी पद्धत आहे ती वापरावी लागणार आहे. संख्या 91 आणि संख्या 97 या दोन संख्यांच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या आपण शोधून घ्यायची. समजा 91 च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे 81 आणि 91 च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या आहे 100. 100 हा 10चा वर्ग आहे, 81 हा 9चा वर्ग आहे. मग इथून लहान असणाऱ्या सर्व संख्यांनी याला भाग जातो का हे आपल्याला पाहायचं असतं. मग 9 ने भाग जाण्यासाठी आपली अट काय आहे? 3 प्रमाणात ज्या संख्येतील अंकांची बेरीज ही 9च्या पटीत असते त्याला 9 ने भाग जातो. इथील अंकाची बेरीज 9 आणि 1 10, 9 ने भाग जात नाही. त्याच्यानंतर आपण त्याच्यापेक्षा छोटी मूळ संख्येने भाग जाते का बघूया. 7. 7 ने जर भागलं, 7 1 7 उरलं 2, 21 झालं, 7 3 21. म्हणजे या संख्येला 7 ने भाग जातो, या संख्येला भाग जातोय, या संख्येला भाग जातोय, या संख्येला भाग जातोय. उरला एकच पर्याय आणि तो मूळ संख्या असणार आहे. परंतु आपण परत एकदा त्याची खातरजमा करायची आपल्याला माहित असलेल्या पद्धतीप्रमाणे. 10 पेक्षा छोट्या असणाऱ्या मूळ संख्या आपण लिहून काढूया. 2 3 5 7. 2 ने भाग जात नाही कारण ही संख्या विषम आहे. 2 ने भाग जाण्यासाठी संख्या सम असायला पाहिजे. अर्थात त्या संख्येचे एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतील तर 2 ने भाग जातो. 2 ने भाग जात नाही. 3 ने भाग जातो का? तर 3 ने भाग जाण्यासाठी पण अट अशी आहे की त्या संख्येतील अंकांची बेरीज ही 3च्या पटीत असली पाहिजे आणि 9 आणि 7 16 हे 3च्या पटीत नाही, त्यामुळे 3 ने भाग जात नाही. 5 ने भाग जाते का बघायचं आपल्याला. दिलेल्या संख्येला 5 ने भाग जाते का बघायचं. तर 5 ने भाग जाण्यासाठी आपल्याकडे अट अशी आहे किंवा 5ची विभाजितीची कसोटी अशी आहे, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्या संख्येला 5 ने भाग जातो. 0 नाही, 5 नाही, 7 आहे त्यामुळे जात नाही. 7 ने भाग जाते का बघूया आपण. 7 1 7 उरले 2, 27 झाले. 7च्या पाड्यात 27 नाही, त्यामुळं या मूळ संख्येने भाग जात नसल्यामुळं इथला पर्याय आपला योग्य क्रमांकाचा जो आहे तो 97 आहे. त्याच प्रकारचा आपल्याला दुसरा थोडासा मोठा किंवा ज्या संख्या आपल्याला माहित नाहीत किंवा पाठांतरात नाहीत अशा संख्येच्या स्वरूपातला प्रश्न आहे, खालीलपैकी मूळ संख्या कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. आणि मग ह्या मूळ संख्या शोधण्यासाठी आपल्याला परत काय करावं लागणार आहे, या संख्येच्या जवळचं पूर्ण वर्ग संख्या शोधून काढावं लागणार आहे. प्रत्येक संख्येच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या शोधून काढायची पहिल्यांदा. आता 161 च्या जवळची पूर्ण वर्ग संख्या काय आहे? 144. आणि 144 हा 12चा वर्ग आहे आणि 12 पेक्षा छोट्या मूळ संख्येने भाग जातोय का आपल्याला याला चेक करायचं. 12 पेक्षा छोट्या मूळ संख्या आहेत 11 7 5 3 2. 2 ने भाग जातोय का? नाही. का? तर संख्या विषम आहे. 3 ने भाग जातोय का? अंकाची बेरीज केली
कारण आपल्या विभाजित कसोटी सुद्धा माहित असायला पाहिजे. अंकाची बेरीज आली 3 न भाग जात नाही. 5 न भाग जाण्यासाठी सुद्धा त्या संख्येचे एक एक स्थानी 0 किंवा 5 असायला पाहिजे. 5 न भाग जात नाही. आपण 7 न भाग जातोय का बघूया. 7 1 7, 7 2 14, उरले 2, 21 झाले. 7 3 21, म्हणजे या संख्येला 7 न भाग जातो. ही संख्या मूळ संख्या असणार नाही. त्याच पद्धतीनं ही संख्या मूळ आहे का नाही या पाहण्यासाठी या संख्येच्या जवळचा पूर्णवर्ग संख्या आपल्याला शोधून काढायची आहे. या संख्येच्या जवळची पूर्णवर्ग संख्या आपल्याला कोणती माहित आहे. एक तर 225 किंवा 196 आपण घेऊ शकतो. समजा 225 आपण घेतली तर 225 ही पूर्णवर्ग संख्या 15चा वर्ग आहे. 15 पेक्षा छोट्या मूळ संख्या आपण लिहून काढूया. 15 पेक्षा छोट्या मूळ संख्या 13, 11, 7, 5, 3, 2. 2 न भाग जात नाही का तर ही संख्या विषम आहे. 3 न भाग जात नाही. अंकांची बेरीज करून पाहतोय. अंकाची बेरीज 5 असल्यामुळे 3 न भाग जात नाही. 5 न भाग जात नाही का तर एक एक स्थानी 5 किंवा 0 नाही. 7 न भाग जाते का बघूया. 7 1 7, 7 3 21, एक उरलं 11 झालं. 7 न भाग जात नाही. 11 ने भाग जाते का बघूया. 11 1 11, 11 2 22, भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग बसला. म्हणजे 11 पण भाग जात नाही. 13 ने भाग जाते का बघूया. 13 1 13, 22 मधून 13 वजा केले 9 उरले आणि 9च्या पुढे 1 घेतला 91 झाले. 13 7 91, इथं पण 13 ने भाग जातो. त्यामुळे ही पण संख्या मूळ संख्या नाही. म्हणजे मूळ संख्या शोधण्यासाठी आपल्याला या प्रोसेसनं जावं लागणार आहे. पुढे 373 या संख्येच्या जवळची पूर्णवर्ग संख्या कोणती आहे. 361. 361 हा कशाचा वर्ग आहे. 19चा वर्ग आहे. आणि मग 19 पेक्षा छोट्या संख्या शोधायच्या ज्या मूळ आहेत. 17, 13, 11, 5, 7, 2, 3. 2 न भाग जात नाही विषम संख्या आहे. 3 न भाग जात नाही. अंकांची बेरीज 13 येते. 5 न भाग जात नाही कारण एकक स्थानी 5 किंवा 0 नाही. 7 न भाग जाते का बघूया. 7 5 35, 5चा भाग बसला उरले 2, 23 झाले. 7 3 21, म्हणजे 7 न पूर्ण भाग जात नाही. परत आपण 11 न भाग पूर्ण भाग जातोय का पाहायचं आहे. 11 न भाग जातोय का बघूया. 11 3 33, 3चा भाग गेला उरले 4, 43 झाले. 43, 11 ने पूर्ण भाग जात नाही त्यामुळे 11 नेही भाग जात नाही. 13 न परत भाग भागून बघूया. 13 2 26, उरले 11 आणि 11च्या पुढे 3 घेतलं 113 झाले. 113 ला 13 ने पूर्ण भाग जात नाही. त्याच्यानंतर आपण 17 ने भाग घालून बघूया. 17 1 17, 17 2 34, उरले 3, 3च्या पुढे 3 घेतले 33 झाले. 17 नेही भाग जात नाही. आणि मग 19 ने भाग जाते का बघूया. 19 1 19, 19 2 38, 19चा भाग 1चा भाग बसला उरले 18 आणि पुढे झाले 83. 183 ला परत 19 ने भाग जातो का बघूया. तर 183 ला 19 ने भाग जात नाही. आतापर्यंत आपण पाहिलेल्या हिशोबानुसार ही संख्या मूळ संख्या आहे. आता पुढची संख्या जी आहे ती मूळ आहे का नाही पाहिल्याशिवाय आपण पर्यायाचा योग्य क्रमांक निवडू शकत नाही. 400च्या जवळची 437च्या जवळची पूर्णवर्ग संख्या 441 आहे. 21चा वर्ग आहे. 21 पेक्षा छोट्या वर्ग संख्येने त्याला भाग घालून बघायचा आहे. 19, 17, 13, 11, 7, 5, 3, 2. 2 न जात नाही कारण विषम. 3 न जातोय का जात नाही. बेरीज 14 येते. 5 न जात नाही 0 नाही. 7 न भाग घालून बघितलं 7 7 42, एक उरले 17, 7 नही भाग जात नाही. 11 ने भाग जाते बघूया. 11 3 33, उरले 10, 107 झाले. 11 ने भाग जात नाही. 13 ने भाग जाते बघूया. 13 1 13, 13 2 26, 13 39, 3 39 पुढे 4 आले 47. 47 ला 13 ने भाग जात नाही म्हणून पूर्ण संख्येला 13 ने भाग जाणार नाही. 17 ने भाग जातोय का बघूया.
17 17 दोन्ही 34, 2चा भाग बसला, उरले 9, 9च्या पुढे 97, 17च्या पुढे 97 नाही, त्यामुळे 17 पण पूर्ण भाग जात नाही. आता 19 भाग जातोय का बघूया. 19 1 19, 19 दोन्ही 38, उरले 5 आणि पुढचे 7, 57 झाले. 19 त्रिक 57, म्हणजे या संख्येला 19 न भाग जातो, म्हणजे ही संख्या मूळ संख्या नाही. आणि या पद्धतीने मूळ संख्या शोधल्यानंतर आपल्या लक्षात आलं की पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी योग्य आहे. मूळ संख्या शोधण्यासाठी आपल्याला ही पद्धत वापरायला लागणार आहे. परत एकदा आपण रिपीट करतोय. मूळ संख्या शोधण्यासाठी दिलेल्या संख्येच्या जवळची पूर्ण वर्ग संख्या शोधून घ्यायची आणि त्या पूर्ण वर्ग संख्येचा वर्गमूळ, अर्थात ती संख्या कशाचा वर्ग आहे हे पाहायचं आणि तिच्यापेक्षा छोट्या मूळ संख्याने दिलेल्या संख्येला भाग जातो का हे पाहायचं. त्याच्यानंतर आपल्याला ती संख्या मूळ संख्या आहे की नाही हे ठरवण्यास मदत होणार आहे. आता पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे. एकक स्थानी 7 अंक असणाऱ्या 2 अंकी मूळ संख्या किती? आपल्याला माहित आहे 2 3 5 7 11 13 17 19 अशा पद्धतीने 25 संख्या मूळ आहेत. परंतु इथं आपल्याला असं विचारलंय की 7 एकक स्थानी असणाऱ्या आणि 2 अंकी, म्हणजे एक अंकी हे 7 सोडून द्यायचं आहे आपल्याला. मग कोणत्या कोणत्या संख्या मूळ आहेत? तर एकक स्थानी 7 असणाऱ्या मूळ संख्या कोणत्या आहेत आपल्याला माहित पाहिजे. 17 37 47 67 आणि सगळ्यात मोठी 2 अंकी मूळ संख्या 97, जिच्या पण एकक स्थानी 7 आहे. एकक स्थानी 7 असणाऱ्या आपण संख्या लिहून काढल्यानंतर लक्षात येते 1 2 3 4 5 संख्या ह्या एकक स्थानी 7 असणाऱ्या आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हा बरोबर आहे. त्याच धर्तीवर दुसरा प्रश्न आहे. एकक स्थानी 3 अंक असणाऱ्या मूळ संख्या किती? आता एकक स्थानी 3 अंक असणाऱ्या मूळ संख्या पण आपल्याला याच पद्धतीनं माहित असायला पाहिजे. 13 आणि 2 अंकी संख्या अपेक्षित आहे. इथं लिहिताना प्रश्न चुकलाय. 2 अंकी संख्या एकक स्थानी 3 अंक असणाऱ्या 2 अंकी मूळ संख्या, 2 अंकी मूळ संख्या किती? तर 2 अंकी मूळ संख्या 13 23 43 53 73 83 अशा पद्धतीनं एकक स्थानी 3 असणाऱ्या मूळ संख्या आहेत. 13 23 43 53 73 83 आणि मग संख्या किती झाली तर 6 झाली. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर आहे 6. तशाच पद्धतीचा त्याच धर्तीवरचा प्रश्न आहे. एकक स्थानी 1 असणाऱ्या मूळ संख्या 2 अंकी मूळ संख्या, इथं लिहायचं राहिलं परत एकदा, 2 अंकी मूळ संख्या किती? तर एकक स्थानी 1 असणाऱ्या मूळ संख्या 11 31 41 61 आणि 71 ह्या एकक स्थानी 1 असणाऱ्या मूळ संख्या आहेत. 11 31 41 61 71 आणि मग यांची संख्या सुद्धा किती आहे 5 आहे आणि पर्यायाचा क्रमांक 3 म्हणून या ठिकाणी पुढचा नमुना आहे किंवा पुढचा एक प्रश्न आहे आपल्या समोर. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत? आपल्या या प्रश्नाचं उत्तर तोंडपाठ आहे. 1 ते 100 पर्यंत एकूण मूळ संख्या 25 आहेत. आणि मग हा प्रश्न वेगवेगळ्या रूपात कसा विचारला जाऊ शकतो त्याच्या संदर्भात आपण खाली थोडीशी माहिती पाहतोय. खाली त्याच संदर्भात तशाच प्रकारचे प्रश्न आहेत. 1 ते 100 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती आहेत? आणि तुम्हाला पहिला पर्याय दिलाय 75, दुसरा पर्याय दिलाय 74, तिसरा पर्याय दिलाय 73 आणि चौथा पर्याय दिलाय यापैकी नाही. आता आम्हाला माहित आहे स्पर्धा परीक्षेची गडबड असते, वेळ कमी असतो, पटकन पुढे जायचं असतं. आपण काय करतो 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या किती आहेत 25 आणि 1 ते 100 पर्यंतच्या संयुक्त संख्या किती आहेत
25च्या 100 मधून पटकन वजा करतो आणि उत्तर काढायचा प्रयत्न करतो आणि इथं आपली दांडी उडण्याची शक्यता असते. इथं एक ही संख्या संयुक्तही नाही आणि मूळही नाही हे गृहीत धरून त्या 25 वजा केल्या 1 सोडून दिलं तर पर्याय क्रमांक 74 असणारा पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी योग्य पर्याय. याच धर्तीवर दुसरा एक प्रश्न आपल्या समोर आहे. 1 ते 200 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? 1 ते 200 पर्यंत एकूण मूळ संख्या किती असा प्रश्न आहे. आणि मग आपल्याला जर ह्या प्रश्नाचं उत्तर तोंडपाठ नसेल तर आपली दांडी उडण्याची शक्यता असते. काही फॅक्च्युअल प्रश्न असतात ते आपल्याला तोंडपाठच पाहिजे. 1 ते 200 पर्यंत एकूण मूळ संख्येची संख्या आहे 46. आता या प्रश्नातून एक पोट प्रश्न किंवा उपप्रश्न असा तयार होऊ शकतो. 101 ते 200 यांच्या दरम्यान एकूण मूळ संख्या किती? आणि मग आपल्याला एक काढता आलं पाहिजे. किती असणार आहे? 21. आता याच्यावर आणखीन एक प्रश्न असा असून निघू शकतो आपल्याला. 101 ते 200च्या दरम्यान सर्वात छोटी मूळ संख्या कोणती? ती असणार आहे 101. किंवा 3 अंकी छोटी मूळ संख्या कोणती असा प्रश्न असू शकतो. त्याचं उत्तर आहे 101. आणि 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या ही 997 असणार आहे. त्याचबरोबर त्याच पद्धतीचा दुसरा प्रश्न आहे की 1 ते 500 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? आता 1 ते 500 पर्यंतच्या मूळ संख्या आपण मोजत बसू शकणार नाही. तिथं टेबल मांडून काढणार नाही आणि त्यासाठी आपल्याला ते पाठच पाहिजे. तर 1 ते 500 पर्यंतच्या मूळ संख्येची संख्या आहे 95. आणि याच्या पुढे काल मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला प्रश्न विचारला होता. त्या प्रश्नाचं उत्तर सांगतोय. 1 ते 1000 यांच्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची संख्या आहे 168. आता प्रश्न थोडासा ट्रेंड चेंज झालेला पाहिल्यानंतर स्पर्धा परीक्षेमधला 1 ते 1000 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती असा फसवा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि मग तिथं एक मूळही नाही आणि संयुक्तही नाही हे आपल्याला लक्षात ठेवून या प्रश्नाचं उत्तर काढावं लागणार आहे. अशा पद्धतीनं दुसरे प्रश्न आपल्याला असे विचारले या घटकावर असे विचारले जाऊ शकतात की पन्नास ते 70 पर्यंत एकूण मूळ संख्या किती? आता हा प्रश्न काढल्यानंतर परत तक्ता लिहित बसायचं नाही. आपण पटकन आठवायचं. काय कालचं सांगितलेलं? डीडी चॅनल, बीबीसी हिंदी चॅनल, बीबीसी इंग्लिश चॅनल आणि BA. 50 ते 70 इथं 50 झालं आणि इथं 70 झाले. ह्या दोन्हीच्या मधल्या 2 आणि 2 4 संख्या झाल्या. अशा पद्धतीने आपण या 2 अंकी संख्येच्या दरम्यानच्या मूळ संख्येचं उत्तर काढू शकतो. किंवा ह्याच्यावर आणखीन दुसरा प्रश्न विचारला असतो की 50 ते 70च्या दरम्यान एकूण संयुक्त संख्या किती? आता हे कसं काढायचं? 50 ते 70 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती हा प्रश्न मूळच्या ऐवजी संयुक्त असा दिला आपल्याला. तर 50 ते 70 एकूण संख्या किती आहेत? जर काउंट केलं तर ह्या एकूण संख्यांची संख्या आहे 70. परंतु आपण पहिल्या 49 वजा केलेल्या आहेत त्या सोडून देऊ. एकूण संख्या झाल्या 21. 50 ते 70 मधल्या 21 झाल्या आणि त्यातल्या मूळ संख्या वजा केल्या. उत्तर आलं 17. अशा पद्धतीने आपण संयुक्त संख्या सुद्धा काढू शकतो. आपला पुढचा प्रश्नाचा नमुना पाहायचा आहे. त्याच्यामध्ये थोडासा वेगळा प्रश्न आहे. थोडासा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्या लक्षातच राहायला हवा. आपल्याला पुढे एक थोडासा इंटरेस्टिंग प्रश्न आहे. थोडस डोकं चालवायला लावणारा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे 11 पासून 100 पर्यंत जेवढ्या मूळ संख्या आहेत किती आहेत? 11 पासून 100 पर्यंत मूळ संख्या 21 आहे.
त्यातील किती मूळ संख्यांच्या अंकांची अदलाबदल, म्हणजे समजा 11 आहे, अंकांची अदलाबदल केली, एकक स्थानाचा अंक दशक स्थानाला आणि दशक स्थानाचा अंक एकक स्थानाला, अंकांची अदलाबदल केलेल्या मूळ संख्याच मिळते. मग आपल्याला पहिला 11 दिसतोय, 11च्या अंकांची अदलाबदल आपण केली, 11च मिळाले. किती अंक झाले? 1 झाले, बाजूला लिहून ठेवू आपण. त्याच्यानंतर आपल्याला 13 अंक आहेत, 13ची अदलाबदल केली, 31 संख्या मिळते. म्हणजे ही एक संख्या आहे की जी मूळ संख्या असून सुद्धा अदलाबदल केल्यानंतर परत मूळ संख्या मिळते. त्याच्यानंतर 17 संख्या आहे, 17 या संख्येतील अंकाची अदलाबदल केल्यानंतर मिळणारी संख्या आहे 71. त्याच्यानंतर 37 आहे, 37 या संख्येतील अंकाची अदलाबदल केली, संख्या मिळते 73. 79 आहे, त्याच्या अंकाची अदलाबदल केली, 97 झाली, 5 झाल्या. आता परत 31 ही संख्या आहे, ती त्या अंकाची अदलाबदल केली, 13 ही मूळ संख्या मिळाली. परत 71 ही संख्या मिळाली, तिची अदलाबदल केली, 17 ही संख्या मिळाली. 73 ही संख्या आहे, तिच्या अंकाची अदलाबदल केली, 37 ही संख्या मिळाली. 97 ही एक मूळ संख्या आहे, तिच्या अंकाची अदलाबदल केली, 79 ही संख्या मिळाली. अशा पद्धतीनं ह्या 8 आणि 11 हे 9 अशा पद्धतीनं अंकाची अदलाबदल केल्यानंतर सुद्धा मूळच संख्या मिळते. अशा एकूण 9 संख्या आहेत. प्रश्न असा आहे, 20 ते 40 मधील जोडमूळ संख्यांची बेरीज व 70 ते 90 मधील जोडमूळ संख्यांची बेरीज यातील फरक किती? आता आपण जोडमूळ संख्या पाहिलेल्या आहेत. एकूण जोडमूळ संख्या किती आहेत? 1 ते 100 मध्ये 8 आहे. आणि त्या कशा आहेत? त्यांच्यामध्ये फक्त 2चा फरक असतो. अशा पद्धतीने ह्या 8 जोड्या आहेत जोडमूळ संख्यांच्या. आणि मग आपल्याला काय प्रश्न आहे, 20 ते 40 मधील जोडमूळ संख्यांची बेरीज, 20 ते 40 मधील जोडमूळ संख्या त्यांची बेरीज 60 आणि 70 ते 90 मधील जोडमूळ संख्यांची बेरीज आणि ह्यातला फरक. आपल्याला जोडमूळ संख्या परत एकदा रिपीट करू आपण. 3 5 5 7 11 13 17 19 29 31 41 43 59 61 71 73 अशा प्रकारे ह्या 8 जोड्या आहेत जोडमूळ संख्येच्या. ह्या माहित असतील तर ह्याच्यावर आधारित आपण प्रश्नाचे उत्तर सोडू शकतो. आणि इथं सांगितलं 20 ते 40 मधील जोडमूळ संख्या, 40 म्हणल्यानंतर 41च्या आधीच्याच पाहिजे आणि 20 म्हणल्यानंतर 20च्या पुढची पाहिजे. फक्त एकच जोडी आहे आणि त्यांची बेरीज केल्यानंतर 60 बेरीज येते. त्याच पद्धतीनं 70 ते 90, 70च्या पुढची 90 पर्यंत जायचंच नाही, कारण 73ला संपत्ती जोडमूळ संख्या. सर्वात मोठी जोडमूळ संख्येची जोडी ही आहे आणि मग त्याची बेरीज आली 144. आणि या दोन्हीतला फरक विचारलेला आहे. तो फरक विचारल्यानंतर उत्तर येतं 84. पर्याय क्रमांक 3 हा या ठिकाणी योग्य पर्यायाचा क्रमांक आहे. प्रश्न फसवा असू शकतो. आपल्याला नेहमी मूळ संख्या विचारलेल्या असतात, त्यामुळे आपण मूळ संख्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. 81 ते 90 पर्यंत एकूण संयुक्त संख्या किती हा असा प्रश्न आहे. जर 81 ते 90 मधल्या मूळ संख्या माहित असतील तर आपण संयुक्त संख्या काढू शकतो. मग 81 ते 90 आपण जे काल बघितलं होतं
DD BBC BBC BA 81 ते 90 म्हणजे कुठली वळ सुरू होणार 1 11 21 31 41 51 61 71 81 81 ते 90 ही वळ आणि इथं एकूण मूळ संख्या किती आहेत 2 आहेत आणि ह्या संख्या किती आहेत तर 10 आहेत 81 ते 90 मध्ये 10 संख्या आहेत एकूण संख्या जर क्रमांक आपण बघितलं तर 90 आणि 90 मधून 80च्या मागच्या वाजा मोजल्या नाहीत त्या झाल्या 10 मधनं ह्या 2 गेल्या एकूण संयुक्त संख्या किती आहेत 8 आहेत त्याच पद्धतीने दुसरा प्रश्न आहे 11 ते 20 पर्यंत संयुक्त संख्या किती आपल्याला माहित आहे सॉरी 10 ते 20 मध्ये एकूण मूळ संख्या 4 आहेत आणि 10 ते 20 मध्ये एकूण संख्या 11 आहेत कशा 11 आहेत तर हे क्रमाने जर मोजलेलं असेल तर 20 संख्या होतील परंतु मोजायच्या पहिले आपण वगळून दिलेत 9 म्हणून या 20 मधून 9 जर वजा केलं तर एकूण संख्या झाल्या 11 आणि 11 मधल्या ह्या 4 मूळ संख्या आहेत त्या जर वजा केल्या तर उरलेल्या संख्या आहेत 7 आणि त्या संख्या असणार आहेत संयुक्त संख्या एक आपल्यासमोर थोडंसं वेगळ्या स्वरूपाचं रेल्वेच्या परीक्षेला खूप वेळा विचारलेलं किंवा शिष्यवृत्तीच्या परीक्षेला पण हे उदाहरण विचारलेलं आहे असं मला वाटतं हे उदाहरण आपण सोडूया एक्स वाय झेड या विशिष्ट मूळ संख्या आहेत ज्यामध्ये एक्स वाय पेक्षा लहान आहे वाय झेड पेक्षा लहान आहे तर झेडची किंमत किती सॉरी उदाहरण थोडंसं चुकते एक्स वाय लहान आहेत आणि उदाहरण पॉज केले का तू एक्स वाय झेड आहेत आणि एक्स अधिक वाय अधिक झेड बरोबर 70 आहे तर झेडची किंमत किती अशा स्वरूपाचा प्रश्न आहे गडबडीत प्रश्न लिहिताना थोडासा चुकला इथं मूळ संख्यातला एक बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मूळ संख्या प्लस विषम संख्यांचा एक बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे जर 3 विषम संख्यांची बेरीज केली 1 3 आणि 5 3 विषम संख्यांची जर बेरीज केली 1 अधिक 3 3 अधिक 5 तर ती 9 येते म्हणजे विषम येते थोड्याशा संख्या बदलून पाहूया 7 11 13 7 आणि 3 10 हातच्या गेला 1 1 2 3 30 सॉरी 7 आणि 3 10 आणि 1 11 हातच्या गेला 1 31 बेरीज येते ही पण विषम येते म्हणजे 3 विषम संख्यांची बेरीज विषम येते पण आपल्याला इथं मूळ संख्यांची बेरीज सम दिले आता ह्या तिन्हीच्या तिन्ही संख्या ज्या एक्स वाय झेड च्या स्वरूपात दिले त्या तिन्ही विषम असणार नाहीत त्यात कोणती तरी एक संख्या सम असायला पाहिजे आणि आपल्याला माहित आहे की आपल्याकडे 1 ते 100 मध्ये फक्त एकच संख्या अशी आहे जी सम पण आहे आणि विषम पण आहे आणि मग ती आहे 2 ह्याचाच अर्थ असा होतो की या एक्स वाय झेड मध्ये सगळ्यात छोटी संख्या कोणती आहे या दिलेल्या माहितीनुसार एक्स आहे म्हणजे एक्स बरोबर 2 हे किंमत आपल्याला निघते वाय अधिक झेड अधिक 2 बरोबर 70 तर वाय अधिक झेड बरोबर हे 2 आपण इकडे वजा केले 68 आता अशा कोणत्या मूळ संख्या आहेत अशा कोणत्या मूळ संख्या आहेत की ज्यांची बेरीज 68 येऊ शकते तर आपल्याला माहित आहे दिलेल्या पर्यायात पण दिसत आहेत 31 अधिक 37 जर केलं तर उत्तर 68 येतं
आणि म्हणजे त्या राहिलेल्या दोन संख्या ह्या 31 आणि 37 असणार आहेत. दिलेल्या माहितीनुसार y ची किंमत z पेक्षा छोटी आहे, x पेक्षा मोठी आहे, त्यामुळे y ची किंमत आपल्याला 31 आणि z ची किंमत आपल्याला 37 मिळणार आहे. अशा पद्धतीचं हे उदाहरण आहे. प्रश्न असा आहे, x y z या 3 क्रमवार मूळ संख्या आहेत, क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहेत, त्यांचा गुणाकार 1001 आहे. तर तसेच x हे y पेक्षा छोटा आहे, y हे z पेक्षा छोटा आहे, तर x ची किंमत काढा. म्हणजे त्या 3 क्रमवार संख्येतली छोटी संख्या आपल्याला विचारलेली आहे आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत 11, दुसरा पर्याय आहे आपल्याला 5, तिसरा पर्याय आहे आपल्याला 7 आणि चौथा पर्याय आहे आपल्याला 13. आता ह्या प्रश्नासाठी आपल्याला निश्चितपणे पर्यायाकडून जावं लागणार आहे. समजा त्या 3 संख्या 11 पासून सुरू होणार आहेत आणि मग क्रमाने आणि 11 ही x ची व्हॅल्यू आहे असं आपण समजतोय, तर 11, 13, 17 ह्या त्या 3 संख्या असायला पाहिजेत. 5, 7, 11 असा असायला पाहिजे, 7, 11, 13 असा असायला पाहिजे, 13, 17, 19 असा असायला पाहिजे. आणि मग या 3 संख्यांचा गुणाकार 1001 असणार आहे. 1001 गुणाकार येण्यासाठी 3 7 21, 21 गुणिले 1 इथे एका स्थानी 1 येतोय, 7 5 35, 35 गुणिले 1 इथे एका स्थानी 5 येतोय, 7 3 21 7 3 21, 21 गुणिले 1 इथे एका स्थानी 1 येतोय, 3 7 21 आणि 1 गुणिले पुन्हा 9 म्हणजे एका स्थानी 9 येतंय. हे दोन पर्याय इथं असणार नाहीत, असतील हे दोन पर्याय असणार नाही, असतील तर हे दोन पर्याय असतील. मग यापैकी आपण सुरुवातीला छोटा गुणाकार करून पाहूया. 77 11 गुणिले 7 77 गुणिले 13, 13 7 91 हाचे गेले 9, 13 7 91 9 100, 1001 हा गुणाकार आला. ह्यांचा गुणाकार किती येतोय आपण बघूया. 11 गुणिले 13, 13 1 13 हाचे गेले 13 1 13 आणि 14 गुणिले 17, 17 3 51 हाचे गेले 5, 17 चौक 68 आणि 5 73 हाचे गेले 7, 17 1 17 आणि 7 24. आपल्याला त्या संख्यांचा गुणाकार 1001 दिलेला आहे, त्यामुळे ह्या 3 संख्यातली ही संख्या छोटी धरून जे आपण गृहीतक मानलं होतं त्यानुसार या प्रश्नाचं उत्तर 7 हे योग्य आहे. अशा प्रकारे आपण मूळ संख्या या घटकावर उदाहरण पाहिले आहेत आणि आपण जे बेसिक कन्सेप्ट समजून घेतले तर त्याचं दृढीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ आवडला, व्हिडिओ खूप लांब झालेला आहे, परंतु व्हिडिओ स्किप न करता पाहिला तर दृढीकरण होण्यास खूप मदत होणार आहे. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनी हा व्हिडिओ स्किप न करता पॉज करून पाहिलं तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर होणार आहेत. स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला यश मिळण्यासाठी या गोष्टी आवश्यक आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांना सबस्क्राईब करायला सांगा. व्हिडिओ सबस्क्रायबरची संख्या खूप कमी आहे, व्ह्यूअरची संख्या जास्त दिसते, तरी माझी आपल्याला विनंती आहे आपण हा माझा चॅनल सबस्क्राईब करावा. धन्यवाद.